नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 मार्च 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:34 ते 5:02 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 ते 1:03 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:02 ते 6:30 आणि यमगंड काळ दुपारी 12:41 ते 2:07 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊ 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत करा, आराम करणं पसंत करा आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर दिसून येते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. कामकाजाचा असणार आहे. बिझी डे असणार आहे. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातावेगळे करू शकाल. कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. मात्र थोडीफार दमछाक होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. तुमची आर्थिक येणी येते. महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकेल. थोडेफार खर्चसुद्धा होऊ शकते. त्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही हातावेगळे करू शकाल. याचप्रमाणे थोडंसे मानसिकतेमध्ये भावनिकता जास्त दिसून येईल. काळजी घ्या. कुठल्याही महत्त्वपूर्ण निर्णय घेता मात्र विचार करणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. धकाधकीचा धावपळीचा आजचा दिवस राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. परंतु थोडाफार त्यामध्ये अडथळे आल्यामुळे स्ट्रेस जास्त जाणवला सारखा वाटेल. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. थोडं फिरणं वगैरे होईल. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होती. तुमचा वेळ अधिक चांगल्या प्रकारे जाऊ शकेल. काही चांगल्या गुंतवणुका सुद्धा होऊ शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. जी कामं तुम्ही हाती घ्याल
ते हाताळले करू शकाल. तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेळी करू शकाल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवातसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंध धार्मिक, आध्यात्मिक अनुभवसुद्धा आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं व त्याची सुरुवात करू नका. प्रलोभनाला बळी पडू नका. मोठे आर्थिक व्यवहार करू नका. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मात्र मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरत जाण्याचा योगसुद्धा संभवतो. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायक असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगला दिसून येईल. मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती येऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. पॉझिटिव्हिटी खूप चांगली जाणवेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्यासंबंधी काही चांगले धार्मिक, आध्यात्मिक अनुभवसुद्धा मिळू शकतील. दिवस त्याच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 मार्च 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.